सांगलीतील लिंबेमळा परिसरात गाडीची हेडलाईट पडल्याच्या क्षुल्लक कारणातून नशेखोरांनी क्रांतिकुमार बापूसाहेब शेडबाळे यांचा मुलासमोरच दगडाने ठेचून खून केला होता। या हल्ल्यात मुलगा सुयश गंभीर जखमी झाला होता। मृत क्रांतिकुमार शेडबाळे यांच्या खुनानंतर संतप्त झालेल्या इनामधामणी गावातील ग्रामस्थांनी आज नशेखोरांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी पोलीस मुख्यालयात धाव घेतली। यावेळी त्यांनी मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना देत आपला रोष व्यक्त केलाय। पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आणि कठोर कारवाई करणार असल्याचंही आश्वासन दिलं। लिंबेमळा, दत्तनगर, हनुमाननगर, वृंदावन सोसायटी, उषाकाल हॉस्पिटल परिसर, इनामधामणी आणि विश्रामबाग या परिसरामध्ये जबरी चोरी, वाटमाऱ्या, नशेखोरांचे अड्डे वाढलेत। या परिसरात काही तरुण नशा करतात आणि त्यांना पैसे कमी पडले की येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पैसे, मोबाईल, दागिने देण्याची मागणी करतात। यावेळी हाणामारी आणि खून यांसारखे प्रकार घडत आहेत। लिंबेमळा परिसर आणि धामणी परिसरामध्ये दररोज नशा करण्यासाठी काही तरुण येत आहेत। रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत। अशा नशेखोर तरुणांवर कारवाई करावी। संबंधित परिसरात पोलिसांनी बंदोबस्त, रात्र गस्त, पोलीस चौकी, बीट मार्शल, पोलीस गस्त पथकांची नियुक्ती करावी यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या। येत्या 8 दिवसात मागणीवर कार्यवाही झाली नाही तर परिसरातील नागरिकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन उपोषण आणि आंदोलन करावं लागेल असा इशारा दिलाय। सुहास नेमगोंडा पाटील, राहणार इनामधामणी, शनिवारी रात्री 8:30च्या सुमारास आमच्या इनामधामणी गावचे कैलासवासी क्रांतिकुमार बापूसाहेब शेडबाळे यांची निघृण हत्या करण्यात आलेली आहे। या हत्येमध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी मद्यधुंद अवस्थेमध्ये चरस, गांजा, अप्पू असले नशाखोर ओढल्यामुळे त्यांनी ह्या आमच्या शेतकरी कुटुंबाला जीवे त्यांनी घेतलेला आहे। त्याचबरोबर ही नशाखोर पोरं आहेत, ही साधारण 14 वर्ष ते 22 वर्षापर्यंतची ही नशाखोर युवक त्यांना आमच्या गावामध्ये येणाऱ्या लोकांना, व्यापाऱ्यांना, त्याचबरोबर लहान सहान भाजी व्यापाऱ्यांना त्यांनी अडवून त्यांचे मोबाईल घ्यायचे, त्यांना लुटायचे, त्यांचे पाकिटमार करायचे, असे अनेक अवैध धंदे त्यांनी केलेले आहेत। त्याचबरोबर आमच्या गावातील शेतकरी असतील, जे शहरालगतचे शेती करणारे शेतकरी, त्यांना जायचं, रात्री अपरात्री जायचं, चाकूचा धाक दाखवायचं, तुम्ही इथं यायचं नाही अशी दादागिरी करून त्यांना लुटण्याचाही प्रकार घडत आहे। हे विशेष करून मी पोलीस यंत्रणेला विनंती आहे की हे सर्व प्रकार बंद झाले पाहिजेत आणि ज्यातून नशा गोळ्या वगैरे, चरस, गांजा जे उत्पादित होते तिथंच त्याला आळा बसलेला पाहिजे। आणि आम्ही जुनी धामणी असेल, निलजी धामणी असेल, इनामधामणी असेल, हरिपूर असेल, या शहरालगतच्या ग्रामीण भागामधून आमचे पोलीस मित्र साधारण 50-60 पोरं, युवक पोरं यासाठी जे नशाखोर करत शेतामध्ये बसतात, या झाडाझोडपामध्ये बसतात, त्यांना आम्ही गस्त घालून ही नशाखोर मंडळी आहेत त्यांचं केंद्रस्थान आम्ही या ठिकाणी उद्ध्वस्त करू। त्यांना नशा करण्यासाठी एकही जागा सापडणार नाही असं मी आज आमचे ग्रामस्थ या खुनाच्या निमित्तानं भरपूर त्यांना हळहळ झालेली असे आहे। त्या हळहळीच्या संतापातून त्यांनी निर्णय असं घेऊ पाहतायत की येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यावर बहिष्कार टाकू असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। तत्पूर्वी आम्हाला या 2-4 दिवसामध्ये साहेबांनी पोलीस यंत्रणेने न्याय द्यावा अशी मी या यंत्रणेला विनंती करतो। नाही दिला तर बहिष्कार करणार।